नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय बघणार आहोत सामान्य विज्ञान आणि त्यामधला 13वा धडा जो आहे बदल भौतिक व रासायनिक. ह्या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची आहेत ते अगदी व्यवस्थित आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर चला, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही व्हिडिओज बघता येतील. प्रश्न पहिला आहे फरक स्पष्ट करा. आणि यामध्ये काय फरक विचारलेला आहे बघा, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. तर भौतिक बदल म्हणजे जे बदल घडताना मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहतात त्यांना भौतिक बदल असे म्हणतात. हा झाला आपला पहिला पॉइंट. आणि याच्यामधला रासायनिक बदल मध्ये जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात. तर बघा, पहिल्या पॉइंट मध्ये आपण याची व्याख्या दिली की म्हणजे काय ते सांगितलं. दुसरं बघा, भौतिक बदलांमध्ये मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलत नाहीत, मात्र रासायनिक बदलांमध्ये मूळ पदार्थाचे गुणधर्म हे बदलतात. तिसरा मुद्दा आहे भौतिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन कायम राहते आणि यामधला रासायनिक बदलात मात्र मूळ पदार्थांचे संघटन बदलले जाते. भौतिक बदल हे परिवर्तनीय असतात आणि रासायनिक बदल हे अपरिवर्तनीय असतात. उदाहरण, बाष्पीभवन आणि उत्कलन हे आहेत भौतिक बदलाची उदाहरणे आणि रासायनिक बदलाची उदाहरणे आहेत क्षरण, प्रकाश संश्लेषण ही झाली रासायनिक बदलाची उदाहरणे. तर विद्यार्थ्यांनो, हा जो फरक लिहा प्रश्न आहे हा आहे महत्वाचा. सो इथे मी इम्पॉर्टंट लिहिते फॉर 2 मार्क्स और 4 मार्क्स हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. भौतिक बदल रासायनिक बदलचे फरक लिहा, 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी विचारला. सो बी प्रिपेअर्ड. नेक्स्ट बघूयात, पुढचा आहे आवर्ती बदल अनावर्ती बदल. आवर्ती म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर पुन्हा पुन्हा घडणे याला आपण आवर्ती म्हणतो आणि अनावर्ती म्हणजेच काय, तर त्याचं अपोजिट की जे पुन्हा पुन्हा त्याच दरम्यान किंवा त्याच वेळेला घडणार नाही त्याला आपण अनावर्ती म्हणतो. ओके, तर आपण याची बघूयात व्याख्या. पहिला पॉइंट बघा, जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात त्यांना आवर्ती बदल म्हणतात. अनावर्तीमध्ये जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसते त्यांना अनावर्ती बदल म्हणतात. दुसरा मुद्दा बघा, आवर्ती बदलात सातत्य असते म्हणजे ते नेमके त्याच वेळेला पुन्हा घडून येतात, पण अनावर्ती बदलात सातत्य नसते. उदाहरण काय आहे, भरती आणि ओहोटी. तर भरती ओहोटी आपल्या ठराविक कालावधीनंतरच येतात. त्यानंतर घड्याळाच्या काट्यांचे भ्रमण हे आहेत आवर्ती बदलाची उदाहरणं. अनावर्ती बदलाचं उदाहरण बघा, एखादे वादळ येणे. तर आज एखादं वादळ आलं आहे म्हणजे एखाद्या महिन्याने किंवा एखाद्या पर्टिक्युलर वर्षाने असं येणार का, नाही, त्यामुळे हे अनावर्ती बदल मध्ये येतं. आणि भूकंप हे सुद्धा उदाहरण आहे अनावर्ती बदल याचंच. चला, तिसरा फरक बघूयात, नैसर्गिक बदल आणि मानव निर्मित बदल. जे बदल निसर्गतःच घडून येतात त्या बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. ओके, सोपं आहे. त्यानंतर मानव निर्मित बदल बघा, जे बदल मानव स्वतः घडवून आणतो अशा बदलांना मानव निर्मित बदल म्हणतात. दुसरं, निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात आणि मानव त्याच्या फायद्यासाठी बदल करीत असतो. उदाहरण, नैसर्गिक बदलामध्ये झाडावरील फळे पिकणे, लोखंड गंजणे ही झाली नैसर्गिक बदलाची उदाहरणं. मानव निर्मित बदलाची उदाहरणं काय आहेत, अन्न शिजवणे, जंगल नष्ट करणे हे झाले मानव निर्मित बदलाची उदाहरणे.
विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न बघूया. दुसरा, खाली दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात कसे? तर आपण बदलाचे प्रकार बघितले आहेत, आवर्ती, अनावर्ती, नैसर्गिक, मानवनिर्मित. तर त्यांनी काही दिलेले आहेत ते आपण नेमकं कशामध्ये आहे हे बघूयात. दुधाचे दही बनणे. तर दूध आणि दुधापासून त्याचं दही होतं, तर दह्याचं पुन्हा दूध होऊ शकतं का? नाही होत. त्यामुळे दुधाचे दही होणे हा बदल रासायनिक बदल आहे. म्हणजे जे मूळ पदार्थ होता याच्यामध्ये बदल झालेला आहे. बघा, दुधापासून दही हा नवीन पदार्थ तयार होतो, म्हणून हा रासायनिक बदल होय. प्रश्न, फटाका फुटणे. तर फटाका फुटणे हा बदल रासायनिक बदल या प्रकारात मोडतो, कारण फटाका फुटल्यावर मूळ पदार्थ जो आहे तो बदलतो. आता पुढे ई, भूकंप होणे. तर आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये बघितलेला आहे की भूकंप होणे हा जो बदल आहे हा आहे अनावर्ती बदल. किंवा आज भूकंप झाला आहे म्हणजे उद्या होईल किंवा थोड्या वेळाने किंवा पर्टिक्युलर त्याच कालावधीनं होईल असं नाही. म्हणजेच भूकंप हा बदल ठराविक कालावधीतच घडून येत नाही, त्यामुळे हा कसला आहे? अनावर्ती बदल आहे. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण. आता बघा विद्यार्थ्यांनो, पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण होणे हा जो बदल आहे हा आवर्ती बदल आहे, कारण पर्टिक्युलर वेळेला पुन्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना त्या वेळेला त्या ठिकाणी पोहोचतेच, पुन्हा परत वेळेला त्या ठिकाणी पोहोचतेच. त्यामुळे हा जो बदल आहे हा आहे आवर्ती बदल, कारण पृथ्वीचे सूर्याभोवती चे परिभ्रमण हे ठराविक कालावधीत घडून येते. प्रश्न, स्प्रिंग ताणणे. आता एखादी स्प्रिंग आपण घेतली आणि ती ताणली, तर ताणून सोडल्यानंतर ती पुन्हा मूळ जागेत जाते किंवा मूळच्या अवस्थेमध्ये येते, म्हणजेच तिच्यामध्ये बदल वेगळा होत नाही. म्हणजेच स्प्रिंग ताणणे हा बदल कसा आहे? भौतिक बदल आहे, या प्रकारात मोडतो, कारण स्प्रिंग ताणल्यावर तिच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल घडून येत नाही. विद्यार्थ्यांनो, असाच स्वाध्यायाचा इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. प्रश्न तिसरा आहे, कारणे लिहा. बघा, हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील म्हणजे त्याच्या वरचा जो कागद असतो त्याच्यावरती मुदतीची तारीख तपासून घ्यावी. म्हणजे डेट एक्सपायर्ड झालेली आहे का किंवा डेट मध्ये आहे का हे बघून घ्यायचा. का? बघा, उत्तर, कोणताही खाद्यपदार्थ हा ठराविक काळापर्यंतच टिकून राहतो. तो पदार्थ किती काळ टिकून राहील हे त्या खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर नमूद केलेले असते. हा कालावधी संपला की त्या पदार्थामध्ये रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडून येतात. मुदत संपून गेलेले पदार्थ खाल्ल्यास अपाय होण्याचा धोका असतो, म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. प्रश्न लोखंडी वस्तूस रंग लावावा. कारण काय? बघा, हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची प्रक्रिया, वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो, यालाच आपण क्षरण असे म्हणतात. लोखंडी वस्तूवर रंग लावण्याने लोखंडाचा हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता किंवा वाफ यांच्याशी संपर्क तुटतो. जे लोखंड आहे ते मूळ लोखंड आणि बाहेरील या गोष्टी यांचा संपर्क होत नाही, कारण आपण मध्ये त्याचा रंग लावलेला असतो आणि क्षरण ही प्रक्रिया थांबते. म्हणून लोखंडी वस्तूचे क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूंवर रंग लावावा. प्रश्न लाकडी वस्तूस पॉलिश करावे.
उत्तर बघा, लाकडी वस्तूचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे. याच्यावरील बदल हे नैसर्गिक आहेत, परंतु ते अपरिवर्तनीय आहे. लाकडी वस्तूवर पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते आणि म्हणूनच लाकडी वस्तूस पॉलिश करावे. आता ई प्रश्न, तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्लही करावी. उत्तर बघा, ऑक्सिजन, आर्द्रता, रसायने इत्यादी हवेतील घटकांची तांबे आणि पितळ या धातूंच्या वर प्रक्रिया होते आणि त्यावर हिरवट रंगाचा थर तयार होतो आणि हा एक क्षरणाचाच प्रकार आहे. त्यामुळे हे क्षरण थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी तांबे आणि पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही केली जाते किंवा कलही करावी. ओ प्रश्न, कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो का? ते उत्तर बघा, कोरडा रुमाल पाण्यात बुडवला असता तो पाणी शोषून घेतो. शीघ्र बदल झाल्याने हा रुमाल ओला होतो. बदल कसा होतो? शीघ्र होतो. रुमाल वाळणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यात रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन होते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो. म्हणजे वातावरणातील तापमान जास्त असेल तर बाष्पीभवन जास्त होणार, जर वातावरणात तापमान कमी असेल तर त्याचे बाष्पीभवन कमी होणार. म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न बघणार आहोत. चौथा प्रश्न, कशाचा विचार कराल? याच्यामध्ये पदार्थांमध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे, तर त्यावेळेला तुम्ही कोणता विचार करणार? बघा उत्तर, पदार्थाच्या गुणधर्मात आणि संघटनात बदल झाले आहेत का हे लक्षात घेतले जाईल. म्हणजे जो पदार्थ आहे तो पदार्थ मूळ राहिला आहे, त्याच्या संघटनात काही बदल झाला आहे का, तो तसाच राहिला आहे, या दोन गोष्टीकडे लक्ष देणार. जर दोन्हीही बदल झाले नसतील तर तो भौतिक बदल ठरेल. त्यानंतर हा प्रश्न, पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे, तर त्यावेळेला काय बघणार? पदार्थात काय फरक झाला आहे, त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का, त्याचे संघटन बदलले आहे का, त्यांच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का, हे लक्षात घेतले जाईल. या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक बदल असेल. प्रश्न 5वा, परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. ओके, तर आपल्याला एक पॅसेज वाचायचा आहे. चला वाचून घेऊयात पटकन. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकी बाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. तर यातले जे काही बदल आहेत ते कसले आहेत आपल्याला बघायचं आहे. पहिलं बघा, संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. म्हणजे हा बदल कसा आहे? आवर्ती आणि परिवर्तनीय आहे. कारण संध्याकाळचे 6 हे पुन्हा पुन्हा वाजतात, त्यामुळे आवर्ती बदल, परिवर्तनीय बदल. सूर्य मावळत होता म्हणजे सूर्यास्त, हा सुद्धा आहे आवर्ती बदल, परिवर्तनीय बदल. मंद वारा सुटला होता. आता वारा वाहणे हे कसं आहे? भौतिक आहे, परंतु ते अनावर्ती आहे. त्याचबरोबर झाडाची पाने हलत होती, तर पाण्याची हालचाल ही सुद्धा भौतिक आहे, म्हणजेच नैसर्गिक आहे आणि तेही अनावर्ती आहे.
भूक लागली म्हणून तो घरात गेला. तर भूक लागणे हे सुद्धा आवर्ती आहे. त्यानंतर आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. तळणे म्हणजेच भौतिक आणि अपरिवर्तनीय. पाऊस सुरू झाला होता. तर पाऊस पडणे हे सुद्धा भौतिक आहे आणि आवर्ती आहे. विजा चमकत होत्या. वीज चमकणे भौतिक, रासायनिक आणि शीघ्र. तर विद्यार्थ्यांनो, याच बरोबर हा आपला स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.